राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यापासून विरोधकांकडून विशेषतः संजय राऊतांनी ईव्हीएमवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले। महायुतीच्या विजयामध्ये ईव्हीएमचा मोठा वाटा असल्याचं महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षानं आरोप केले। आता काँग्रेसने ईव्हीएमचा मुद्दा मागे ठेवून वाढलेल्या मताधिक्यावर बोट ठेवलंय। नाना पटोले यांनी मतदार अचानक कसे वाढले असा सवाल उपस्थित केलाय। राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला। मात्र लोकसभेत मागे पडलेल्या महायुतीनं विधानसभेत एवढं मोठं यश कसं मिळवलं यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले। महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडण्यात आलं। याबाबत संजय राऊतांनी अनेकदा ईव्हीएमवरचा संशय बोलून दाखवला। ईव्हीएमची मालकी नसल्यामुळे इथल्या लोकशाहीचे आम्ही मालक नाही, निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची हिम्मत फडणवीस यांच्या बॉसेसनं दाखवावी असं राऊत म्हणाले। ईव्हीएम मध्ये आमची मतं नसतील, पण बॅलेट पेपरवरती जर मतदान घेतलं असतं तर आमची तुम्हाला किती मतं आहे ते कळलं असतं। आमच्या ताब्यात ईव्हीएमची मालकी नसल्यामुळे इकडल्या लोकशाहीचे आम्ही मालक नाही आहोत। त्याच्यामुळे आमच्याकडे 400-500 मतं नसतील, पण जर निवडणूक महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल, बॅलेट पेपरवरती घ्यायची हिम्मत फडणवीस यांच्या बॉसेसने करावी, दाखवावी। तर काँग्रेसनं आता एक वेगळा मुद्दा अधोरेखित केला। आमचा ईव्हीएमवर नाही तर वाढलेल्या मताधिक्यावर आक्षेप असल्याचं पटोले म्हणाले। वाढलेले मतदार आले कुठून असा सवाल देखील नाना पटोलेंनी उपस्थित केलाय। ऑब्जेक्शन नाही, आमचं ऑब्जेक्शन मताधिक्य जे वाढवलं गेलेलं आहे शेवटच्या दिवसापर्यंत ते कसं वाढलं, कुठले लोक आहेत हे, महाराष्ट्राची लोकसंख्या जेवढी नाही प्रौढवाली त्याच्यापेक्षा जास्त ही संख्या आली कुठून हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करा। दरम्यान राऊतांची सर्व विधानं चुकीची असतात। ईव्हीएम लोकसभेला चालतं, मग विधानसभेला का नाही असा पलटवार मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय। तेच मशीन लोकसभेला चालतं आणि तेच मशीन विधानसभेला चालत नाही, म्हणून मी सारखा सांगतो, तुमच्या सगळ्या वाहिन्यांना माझी विनंती आहे, महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही स्वतः 1 तारीख ते 30 तारीख संजय राऊतांनी केलेले तुमच्या प्रत्येक वाहिनीनं काय स्टेटमेंट केली ती एका बाजूला दाखवा आणि दुसऱ्या बाजूला त्यातली किती खरी निघाली तुमचं तुम्हीच विश्लेषण करा। ईव्हीएम मतदानावर आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी संशय व्यक्त केला। राज्यातल्या विधानसभेनंतर ईव्हीएमवर अनेक आरोप झाले। आता काँग्रेसनं ईव्हीएम वरून जरा बाजूला होत वाढलेल्या मताधिक्यावर शंका उपस्थित केली आहे। ईव्हीएमवर आपला आक्षेपच नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं, मात्र वाढलेल्या मतदानावर शंका उपस्थित केली आहे। आता वाढलेल्या मतदानावर निवडणूक आयोग काही उत्तर देईल का हे पाहावं लागेल। नागपूरहून अमर काणेसह उर्वशी खोना, झी 24 तास।